फाईल ऑपरेशन्स म्हणजे कम्प्युटर मध्ये तुम्ही फाइल्स क्रिएट करू शकतात प्रोग्रामने कम्प्युटरच्या मध्ये जाऊन फाइल्स बनवू शकतात आणि डेटा स्टोअर करू शकतात. प्रोग्राम म्हटला म्हणजे डेटा असतो, डेटा म्हटला म्हणजे इनपुट आणि आउटपुट असतं. तुम्हाला जर आठवत असेल की प्रोग्रामिंग जी आहे ती 3 शब्दांमध्ये सांगता येते की ह्या प्रोग्रामिंग मध्ये आपण काय शिकतो ऍक्च्युली, आणि फक्त प्रोग्रामिंग नाही तर 3 वर्ष डिप्लोमाचे, 4 वर्ष डिग्रीचे जे काय असेल ते 3च गोष्टींवरती पूर्ण कम्प्युटर इंजिनिअरिंग फिरलेलं आहे. 3 शब्दांवरती. कुणाला इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. बस याच्यातच पूर्ण कम्प्युटर इंजिनिअरिंग जाते आपले. डेटा घेतला जातो, डेटावरती प्रोसेसिंग केली जाते आणि आउटपुट जनरेट केलं जातं. So everything is actually moving about the word data. प्रोग्रामिंग म्हटलं म्हणजे डेटा, बस याच्या संदर्भात सगळं काही असतं. मग हा डेटा आपल्याला स्टोअर करावा लागतो. हा डेटा आपल्याला स्टोअर करायचा असतो. मग आपण केलाही. डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही व्हेरिएबल्स वापरतात, कॉन्स्टंट्स वापरतात, स्ट्रक्चर्स वापरतात, क्लासेस वापरली आहेत तुम्ही, ऑब्जेक्ट्स बनवलीत त्यांची, arrays आहेत. So there are lots of things to store the data in the programs. व्हेरिएबल म्हणा, array म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, जिथे डेटा स्टोअर केलेला असतो तुम्ही तुमच्या प्रोग्रामचा, हा डेटा तात्पुरता स्टोअर झालेला असतो, टेम्पररी. जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशन मोड मध्ये असतो तोपर्यंतच तो डेटा तुमच्या प्रोग्राम मध्ये स्टोअर झालेला असतो, टेम्पररी. ज्या क्षणाला तुमचा प्रोग्राम बंद पडतो, टर्मिनेट होतो, त्या क्षणाला तो सर्व डेटा लॉस होतो, चालला जातो आणि असेस्ट होऊन जातो. So whatever data you are storing into your programs are temporary data. They are not permanent. फॉर एक्झाम्पल, आज मी एखादी प्रोग्राम लिहिला एखाद्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करण्यासाठी, प्रोग्राम एक्झिक्यूट केला, स्टुडंटचा डेटा मी इनपुट म्हणून घेऊन घेतला आणि माझ्या प्रोग्राम मध्ये स्ट्रक्चर्स, व्हेरिएबल्स, arrays वापरून तो त्या स्टुडंटचा डेटा पूर्णपणे स्टोअर करून ठेवला. पण तो डेटा तोपर्यंत व्हॅलिड आहे, स्टोर्ड आहे, जोपर्यंत प्रोग्राम एक्झिक्युशन मोड मध्ये असतो. ज्या क्षणाला प्रोग्रामचं एक्झिक्युशन संपणार, हा डेटा सर्व चालला जाईल, आता पुन्हा तुम्हाला मिळणार नाही तो. मग उद्या उठून तुम्हाला परत तोच डेटा लागला तर कुठे शोधणार? मग परत विद्यार्थ्याला बोलवायचं का, अरे परत प्रोग्राम रन करतोय, टाक तुझी इनपुट परत टाक. असं नाही होत. म्हणजे काहीतरी अशी सोय असायला पाहिजे ज्याच्या मदतीने आपण डेटाला कायमस्वरूपी परमनंट स्टोअर करू शकतो. एकदाचा डेटा घेतला की त्याला तुम्ही तुमच्या कम्प्युटर्स मध्ये परमनंटली स्टोअर करून ठेवा. एकदा स्टोअर केला की तो डेटा तुम्हाला उद्या, परवा हवं तेव्हा परत ऍक्सेस करता यायला हवा. मग हे कसं केलं जातं, त्यासाठीच आपल्याला शिकायचंय फाईल ऑपरेशन्स. प्रोग्राम मध्ये स्टोअर असलेला डेटा टेम्पररी स्टोअर असतो. प्रोग्राम मध्ये म्हणजे व्हेरिएबल्स, arrays, स्ट्रक्चर्स, ऑब्जेक्ट्स तात्पुरताच असणार आहे. परमनंट स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला तो डेटा तुमच्या कम्प्युटर मध्ये जाऊन एखाद्या फाईल बनवून त्या फाईल मध्ये स्टोअर करून ठेवावा लागेल.
परमनंट स्टोअर करायचा असेल तर कुठे स्टोअर करून ठेवावं लागेल? कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करून ठेवा तुमच्या. एखादी फाईल बनवून टाका, त्या फाईल मध्ये डेटा स्टोअर करा, म्हणजे तो डेटा कायम स्वरूपी स्टोअर झालेला असेल. आणि मग हे कसं केलं जातं? मग त्यासाठी आपल्याला शिकायचे फाईल ऑपरेशन्स. फाईल प्रोग्रामिंग म्हणतात तिला. त्या प्रोग्रामिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या कम्प्युटर्स मध्ये फाईल्स बनवून परमनंट डेटा स्टोअर करू शकतात, जो तुम्ही नंतरून पुन्हा रिट्राईव्ह पण करू शकतात, ऍक्सेस पण करू शकतात. उद्या, परवा, तेरवा, कितीही वेळेस प्रोग्राम रन करा, केव्हाही रन करा, तुम्हाला तो डेटा मिळेल जो तुम्ही एकदा सेव्ह केला होता तुमच्या कम्प्युटरमध्ये. दिस इज कॉल्ड एज फाईल ऑपरेशन्स. फाईल प्रोग्रामिंग म्हणतात तिला. पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्यायची की मग शेवटी डेटावरती आलं की डेटा कसा स्टोअर केला जातो त्याच्यावरून ठरवलं जातं की तो तुम्हाला किती वेळापर्यंत ऍक्सेस करता येईल. डेटा स्टोरेज. मग हा जो डेटा स्टोरेज असतो आपल्या प्रोग्राम मध्ये हा 2 टाईपचा असतो. आपल्याच नाही, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असू द्या, डेटा स्टोरेज हे 2 टाईपचे डेटा स्टोरेज असतात. एक म्हणजे टेम्पररी, तात्पुरता स्टोअर केलेला डेटा, तर दुसरा आहे परमनंट, कायमस्वरूपी स्टोअर केलेला डेटा. These are the 2 types of data storage, temporary and permanent. टेम्पररी स्टोअर केलेला डेटा कुठे स्टोअर केला असतो? तर हा डेटा प्रोग्राम मध्ये स्टोअर झालेला असतो. टेम्पररी स्टोअर केला. सो हा डेटा टेम्पररी स्टोअर असतो, म्हणजे कुठे असतो? तर प्रोग्राम मध्येच स्टोअर्ड असतो. मध्ये तुम्ही मग अशा टेम्पररी डेटाला कशामध्ये स्टोअर करू शकतात? मग त्यासाठी तुम्ही व्हेरिएबल्स यूज करू शकतात. यू कॅन यूज व्हेरिएबल्स. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स. भरपूर गोष्टी म्हणतात. तात्पुरता डेटा स्टोअर करायचा असेल, प्रोग्रामच्या मध्ये स्टोअर करायचा असेल, व्हेरिएबल्स वापरा, अरेज वापरा, स्ट्रक्चर्स वापरू शकतात, जे वापरलेत आपण आतापर्यंत. युनियन्स असतात, ही तुम्हाला नाहीये सिलेबस मध्ये, पण असतात. स्ट्रक्चर सारखेच असतात हे पण. ऑब्जेक्ट्स असतात, एक्सेट्रा. So there are lots of things where we can store the temporary data into our program. पण समजा तुम्हाला डेटा जर परमनंट स्टोअर करायचा असेल तर मग तो कसा केला जाणार? परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. वी हॅव 2 ऑप्शन्स. एक म्हणजे तुम्ही फाईल्स वापरू शकतात, जे आपण शिकणार आहोत या टॉपिक मध्ये, फाईल्स. दुसरं म्हणजे तुम्ही डेटाबेस यूज करू शकतात. तुम्हाला डेटाबेसचा एक सब्जेक्ट पण असेल पुढे कुठेतरी, डेटाबेस वापरू शकतात. सो ऑलवेज रिमेंबर, जर तुम्हाला परमनंट डेटा स्टोअर करायचा असेल, कायमस्वरूपी स्टोअर करून ठेवायचा असेल, तर त्यासाठी एकतर तुम्हाला फाईल प्रोग्रामिंग करायची आहे किंवा डेटाबेसची प्रोग्रामिंग करायची आहे. दोघं ऑप्शनने तुम्ही डेटा परमनंटली स्टोअर करून ठेवतात. एकदाचा स्टोअर केलेला डेटा कायमस्वरूपी स्टोअर राहील, कधीही वापरू शकतात तुम्ही त्याला पुन्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये. And in this chapter, we are going to learn the file programming. So write down this. हे लिहून घ्या सर्वांनी. आता स्ट्रीम्स काय असतात ते समजून घ्या आधी. What is the meaning of streams?
आय थिंक मी सी लँग्वेज मध्ये पण एकदा सांगितलं असेल तुम्हाला की स्ट्रीम्स म्हणजे काय. कुणाला सांगता येईल का? एनीबडी? नाही सांगता येणार. सी लँग्वेज मध्ये कुठेतरी बोललो असेल बेसिक कन्सेप्ट शिकवताना, कोणाला थोडंफार आयडिया? हे बघा, डेटा जो असतो तो इनपुट पण केला जातो आणि आउटपुट पण केला जातो. आता हा जो डेटा असतो, मग हा जर समजा मिळत असेल इनपुट म्हणून, तर कसा आणला जातो प्रोग्राम मध्ये? काहीतरी असायला पाहिजे. आउटपुट करत असेल तर प्रोग्रामच्या बाहेर तो डेटा कसा पाठवला जातो? काहीतरी असायला पाहिजे ना. ते स्ट्रीम्सच्या मदतीने केलं जातं. कशाच्या मदतीने? स्ट्रीम्स. डिक्शनरी असेल तर डिक्शनरीत अर्थ शोधा. स्ट्रीम म्हणजे काय? स्ट्रीम इज अ फ्लो ऑफ वॉटर, पाण्याचा प्रवाह. त्याला इंग्लिश मध्ये स्ट्रीम म्हणतात. डेटा इज जस्ट लाईक स्ट्रीम्स. आपल्या प्रोग्रामिंग मध्ये, मग कुठल्याही लँग्वेजची प्रोग्रामिंग असू द्या, डेटा हा स्ट्रीम्स सारखा असतो. हा पाण्याचा प्रवाह सारखाच असतो, जो वाहत राहतो इकडनं तिकडे, तिकडनं इकडे. इनपुट, आउटपुट, द डेटा इज फ्लोईंग like the streams in our programs from one point to another point. पण मग डेटाला फ्लो करायचं असेल तर काहीतरी माध्यम लागेल, मीडियम लागेल, ज्याच्या मदतीने हा डेटा तुम्हाला फ्लो करता येईल. सो दिस इज इम्पॉर्टंट की डेटा कसा फ्लो होतो प्रोग्राम मध्ये, हे फार महत्वाचं आहे. समजा पाणी वाहून घेऊन जायचं असेल तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, तर तुम्ही काय लावणार? जनरली आपण घरी पाणी मारायचं असेल काय वापरतो आपण? नळी. नळी. पाण्याचे पाईप्स वापरतो, नळ्या वापरतो. नळाला लावली की चाललो पाईप घेऊन लांब पर्यंत, जिथं पाहिजे तिथं. झाडांना पाणी द्यायचं असेल, अंगणात पाणी मारायचं असेल, सो वी कॅन यूज द पाईप्स to transfer the water from one point to another point. So medium, माध्यम, ते माध्यम आहे पाण्याला वाहून घेऊन जाण्यासाठी. आणि मग आता विचार करा की आपल्याच प्रोग्राम मध्ये सुद्धा असाच डेटा आहे जो फ्लो होतोय एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, तर त्याला पण माध्यम लागतं. आणि मग आहे ना, प्रोग्राम मध्ये सुद्धा असं माध्यम आपल्या जवळ असतं, जे आपल्याला कधी माहितीच नसतं, पण कंपायलर आहे तो वापरतो. त्याच माध्यमला स्ट्रीम्स म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज स्ट्रीम्स. या स्ट्रीम्सच्या मदतीने डेटा फ्लो केला जातो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. सो स्ट्रीमची कन्सेप्ट अतिशय सोपी आहे आणि फक्त सी मध्ये नाही, सी प्लस प्लस नाही, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे हे. तुमचं काम नाहीये ते कंपायलर त्याचं करतो बरोबर, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना की डेटा फ्लो करून घेण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर डेटाला पोहोचवायचं असेल, इनपुट करायचं असेल, आउटपुट करायचं असेल, तर कशाच्या मदतीने केलं जातं? तर उत्तर आहे एकच शब्द, काय म्हणायचं? स्ट्रीम्स. These streams are transferring the data from one point to
अनदर पॉइंट. मग ते इनपुट असू द्या का आउटपुट असू द्या किंवा दुसरं कुठलंही ऑपरेशन असू द्या जिथं डेटाला तुम्ही ट्रान्सफर करताय. मग हे जे स्ट्रीम्स आहेत हे 3 प्रकारचे असतात आणि नावातच अर्थ आहे. So there are 3 types of streams. 3 प्रकारचे स्ट्रीम्स. इनपुट साठी इनपुट स्ट्रीम असते, आउटपुट साठी आउटपुट स्ट्रीम असते आणि एरर्स साठी स्पेशल स्ट्रीम असते जिला एरर स्ट्रीम म्हणतात. There are 3 types of streams: input stream, आउटपुट स्ट्रीम, एरर स्ट्रीम. हे जनरल आहे, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असतात. नावं थोडी वेगळी असू शकतात पण कन्सेप्ट नाही बदलणार. सो फाइल्स ऑपरेशन्स लास्ट लेक्चर मध्ये समजून घेतलं होतं. स्ट्रीम्स काय असतात ते समजून घेतलं, किती प्रकारच्या स्ट्रीम्स लागत होत्यात आपल्याला ते सांगितलं तुम्हाला. सी प्लस प्लस मध्ये फाईल प्रोग्रामिंग करायची असेल तर आपल्याला इनपुट आउटपुट साठी स्ट्रीम्स लागणार आहेत. त्या स्ट्रीम्सचे 2 प्रकारचे कन्स्ट्रक्टर्स असतात, डिफॉल्ट आणि इनिशियलाइज्ड कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर स्ट्रीम तयार तर करतो पण ही स्ट्रीम कुठल्याही फाईलला कनेक्टेड नसते. तर इनिशियलाइज कन्स्ट्रक्टर हा फाईलला कनेक्ट करतो. या इनिशियलाइज कन्स्ट्रक्टरचा पहिला पॅरामीटर म्हणजे त्या फाईलचं नाव असतं ज्या फाईलला कनेक्ट करायचं असतं आपल्याला. आणि दुसरा पॅरामीटर फाईल कुठल्या पद्धतीत ओपन करायची त्या फाईलचा मोड असतो, ओपन मोड, जे पुढे आपण समजून घेऊया. सी प्लस प्लस मध्ये फाईल स्ट्रीम क्लासेस. मग स्ट्रीम साठी क्लासेस आहेत आपल्याकडे ज्याला फाईल स्ट्रीम क्लासेस म्हणतात. इनपुट आउटपुट ऑपरेशन साठी आता आपल्याला ह्या स्ट्रीम क्लासेसला यूज करायचे प्रोग्रामिंग मध्ये. इनपुट आउटपुट क्लासेस. पहिला क्लास आहे आय एफ स्ट्रीम म्हणजेच इफ स्ट्रीम. इफ चा अर्थ इफ नाहीये तर तो फुल फॉर्म आहे आय एफ चा. आय म्हणजे इनपुट, एफ म्हणजे फाईल. इनपुट फाईल स्ट्रीम. लिहायचं असेल तर लिहू शकतात. आय एफ स्ट्रीम म्हणजे इफ स्ट्रीम त्याला बोललं जातं पण तो इफ स्ट्रीम शब्दशः अर्थ नाहीये त्याचा, फुल फॉर्म असतो त्याला. आय म्हणजे इनपुट, एफ म्हणजे फाईल, इनपुट फाईल स्ट्रीम क्लास. 99% मुलांना एक तर हे क्लासेस माहितीच नसतात आणि जर माहिती बी असली तर त्यांना फुल फॉर्म माहिती नसतो. टीचर्सच्या बाबतीत पण 95% टीचर्स फक्त इफ स्ट्रीम शिकवतात, फुल फॉर्म आहे हे कुणालाच माहिती नाहीये. मग हा इफ स्ट्रीम क्लास कशासाठी वापरला जातो तर 100 नावातच अर्थ होता, इनपुट फाईल स्ट्रीम क्लास म्हणजे इनपुट साठी वापरला जाईल. दिस क्लास इज यूज फॉर इनपुट ऑपरेशन. मग हा क्लास तुम्हाला ती इनपुट स्ट्रीम बनवून देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इनपुट ऑपरेशन परफॉर्म करू शकतात. लास्ट लेक्चर मध्ये आपण शिकलो की आपल्याला स्ट्रीम्स लागतात. इनपुट साठी इनपुट स्ट्रीम लागेल, आउटपुट साठी आउटपुट स्ट्रीम लागेल. सो इनपुट स्ट्रीम कशी बनवायची, मग हा क्लास वापरा. आता या क्लासच्या मदतीने तुम्हाला इनपुट स्ट्रीम बनवता येईल आणि ह्या इनपुट स्ट्रीमच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये इनपुट करू शकतात फाईल ऑपरेशन साठी. इनपुट म्हणजे काय तर रीड म्हणतात त्याला. हे तर तुम्हाला सी लँग्वेज पासून शिकवलं आहे मी. इनपुट म्हणजे काय, रीड करणे. आउटपुट म्हणजे काय, राईट करणे. दुसरा आउटपुट साठी एक क्लास आहे ज्याचं नाव आहे ओ एफ स्ट्रीम. काही जण त्याला ऑप स्ट्रीम म्हणतात.
ज्याला फुल फॉर्म माहिती नसतो तेच त्याला ऑफ स्ट्रीम म्हणतात. आणि म्हटलं तरी चालते, काही हरकत नाही, पण OF स्ट्रीम क्लास आहे तो, ज्याचा फुल फॉर्म आहे आउटपुट फाईल स्ट्रीम क्लास. हा क्लास तुम्हाला आउटपुट स्ट्रीम बनवून देईल. तुम्हाला काय बनवून देईल? आउटपुट स्ट्रीम, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतात फाईल वरती. आउटपुट म्हणजेच राईट करणे. जसं आपल्याकडे आय स्ट्रीम क्लास होता इनपुट साठी, ओ स्ट्रीम क्लास होता आउटपुट साठी. सुरुवातीला शिकलो होतो आपण आणि दोघांचं कॉम्बिनेशन आयओ स्ट्रीम क्लास होता. इथं पण जवळजवळ तसंच आहे. आपल्याकडे इनपुट साठी IF स्ट्रीम आहे, आउटपुट साठी OF स्ट्रीम आहे. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे F स्ट्रीम क्लास. IOF स्ट्रीम नाही म्हणायचं, फक्त F स्ट्रीम. F स्ट्रीम क्लास हा दोघं ऑपरेशन साठी कॉमनली वापरला जातो, इनपुट साठी पण आणि आउटपुट साठी पण. These are the stream classes called file operations in C++. Let us continue. कंटिन्यू करा. तो तिसरा F स्ट्रीमचा एक पॉइंट लिहायचा राहिलाय, तो इकडे लिहिलाय मी. चल, सो आधी आपल्याला जेव्हा इनपुट ऑपरेशन करायचं असायचं, तर तुम्ही आय स्ट्रीम
इनपुटसाठी आयस्ट्रीम डॉट एच याला इन्क्लूड करू शकतात. आउटपुट ऑपरेशन साठी तुम्ही ओस्ट्रीम डॉट एच याला तुम्ही इन्क्लूड करतात. पण आपण आयस्ट्रीम आणि ओस्ट्रीम नाही इन्क्लूड केला, आपण कुणाला केला? आयोस्ट्रीम डॉट एच. तसंच इथं पण आहे फाईल ऑपरेशन्स मध्ये, फाईल प्रोग्रामिंग मध्ये पण तसंच आहे. जर तुम्हाला इनपुट ऑपरेशन्स परफॉर्म करायची असतील तर तुम्ही आयएफ स्ट्रीमला इन्क्लूड करा डॉट एच हेडर फाईल. आउटपुट ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही ओएफ स्ट्रीम डॉट एच ला इन्क्लूड करा, चालेल. पण तुम्हाला दोघं ऑपरेशन्स करायची आहेत, मग दोघं क्लासेस इन्क्लूड करा, आयएफ स्ट्रीम डॉट एच आणि ओएफ स्ट्रीम डॉट एच दोघांना केलं तरी चालेल. किंवा या दोघांच्या जागेवरती एफस्ट्रीम डॉट एच ला इन्क्लूड केलं तरी चालेल, बिकॉज आताच लिहिलं की एफस्ट्रीम डॉट एच दोघं ऑपरेशन्स करतो, इनपुट आणि आउटपुट. सो एफस्ट्रीम डॉट एच केला नुसता तरी चालेल. सो राईट डाऊन. सो लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही जेवढं शिकलात या चॅप्टरच्या आधीपर्यंतच, ती कन्सोल प्रोग्रामिंग होती. दोन टाईपच्या प्रोग्रामिंग आहेत, एक म्हणजे कन्सोल प्रोग्रामिंग, दुसरी म्हणजे फाईल प्रोग्रामिंग. तुम्ही आतापर्यंत या चॅप्टरच्या आधीपर्यंत जितके प्रोग्राम्स केले असतील ते सगळे कन्सोल प्रोग्रामिंग होती. या चॅप्टर मध्ये तुम्ही फाईल प्रोग्रामिंग करणार आहात. फाईल प्रोग्रामिंग इज टोटली अनदर टॉपिक, अनदर सब्जेक्ट, एक पूर्ण विषय फाईल प्रोग्रामिंग वरती. तुम्हाला फक्त छोटस ओव्हरव्ह्यू देण्यासाठी, आयडिया देण्यासाठी की फाईल प्रोग्रामिंग असते काय, म्हणून हा चॅप्टर आहे. म्हणून याच्यात एवढं डिटेल वगैरे काय नाही, थोडं थेरोटिकल पार्ट आहे, एक दोन प्रोग्राम्स आहेत, झाला चॅप्टर. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की फाईल प्रोग्रामिंग टोटल एक वेगळा विषय आहे. आता काय फरक आहे कन्सोल प्रोग्रामिंग आणि फाईल प्रोग्रामिंग मध्ये? तर तुम्ही आतापर्यंत जितके प्रोग्राम्स रन करायचे आहेत, मग तो सी चा असू द्या किंवा सी प्लस प्लस चा असू द्या, तुम्ही प्रोग्राम रन केलं की प्रोग्रामचं आउटपुट यायचं एका आउटपुट विंडो वरती, यायचं की नाही? आउटपुट विंडो वरती त्या प्रोग्रामचं आउटपुट यायचं. ती जी काय आउटपुट विंडो होती तिला कन्सोल म्हणतात. त्या आउटपुट विंडोला काय म्हणतात? कन्सोल विंडो. आणि म्हणूनच याला कन्सोल प्रोग्रामिंग म्हणतात. कन्सोल प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्रामचं आउटपुट कुठे जातं? कन्सोल वरती. इनपुट कुठून येतं? कन्सोल वरूनच. आता फाईल प्रोग्रामिंग करतायत, म्हणजे फाईल प्रोग्रामिंग मध्ये तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट कुठे जाईल? फाईल मध्ये. इनपुट मिळत असेल तर कुठून येणार आहे? फाईल मधून. फाईल्स काय असतात? तुमच्या कम्प्युटर मध्ये स्टोर्ड असलेली कुठलीही फाईल तुम्ही तुमच्या प्रोग्रामला कनेक्ट करू शकतात. मग ती फाईल नोटपॅडची असू द्या, मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल असू द्या, अशी कुठलीही फाईल ज्यात तुम्ही काहीतरी लिहू शकतात, त्या फाईलला तुम्ही तुमच्या प्रोग्राम सोबत कनेक्ट करू शकतात. आणि म्हणूनच याला फाईल प्रोग्रामिंग म्हणतात. या फाईल प्रोग्रामिंग साठी पण आपल्याला क्लासेस लागतील, जशी तिकडे वापरली आपण कन्सोल मध्ये आय स्ट्रीम, ओ स्ट्रीम किंवा आयओ स्ट्रीम, इथं पण आपल्याला क्लासेस लागतील. क्लासेस म्हणजे हेडर फाईल्स जे इन्क्लूड करावे लागतात. इनपुट साठी आयएफ स्ट्रीम क्लास वापरायचा, आउटपुट साठी ओएफ स्ट्रीम क्लास वापरायचा, किंवा दोघांच्या जागेवरती एफ स्ट्रीम क्लास वापरा, चालेल. तसंच आपण कन्सोलला पण केलं होतं. आय स्ट्रीम, ओ स्ट्रीम किंवा त्या दोघांच्या जागेवरती आयओ स्ट्रीम. सो अशा पद्धतीने ही फाईल प्रोग्रामिंग आपल्याला इथं एका शॉर्ट ओव्हरव्ह्यू मध्ये शिकून घ्यायचंय.
बेसिक प्रोग्राम्स, बेसिक कन्सेप्ट्सने. सो इथं 2 पॉइंट्स लिहून दिले होते तुम्हाला. हे 2 पॉइंट फार महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स. इथं वरती लिहून दिलं होतं की तुम्ही जर कन्सोल प्रोग्रामिंग करतात तर तुम्हाला आय स्ट्रीम लागेल इनपुट साठी, ओ स्ट्रीम लागेल आउटपुट साठी, किंवा दोघांसाठी आयओ स्ट्रीम लागतो. सेम इथं पण लिहिलं, ही फाईल प्रोग्रामिंग आहे. जर तुम्ही फाईल प्रोग्रामिंग करत असणार तर तुम्हाला आय एफ स्ट्रीम लागेल इनपुट साठी, ओ एफ स्ट्रीम लागतो आउटपुट साठी, किंवा एफ स्ट्रीम लागतो इनपुट आउटपुट साठी. These are the 2 types of programming, console programming and file programming. इथपर्यंत सगळ्यांचं लिहून झालं असेल. पुढे जाऊयात. चला, सो आता लिहिण्याचं काम थोडं थांबवायचंय. सो लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला मी जे समजून दिलं होतं की डेटा जो असतो हा डेटा फ्लो करतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, आणि याला फ्लो करून घेण्यासाठी मीडियम लागतं. त्याच मीडियमला स्ट्रीम्स म्हटलं जातं. With the help of these streams, the data can be transferred from one point to another point. इनपुट असेल तर इनपुट स्ट्रीम वापरली जाते. बरोबर आहे, इनपुट असेल तर इनपुट स्ट्रीम वापरली जाते, आउटपुट असेल तर आउटपुट स्ट्रीम वापरली जाते. तुम्ही म्हणता इनपुट स्ट्रीम कशी बनवायची? अरे इनपुट स्ट्रीम बनवायची असेल तर आय एफ स्ट्रीम क्लास वापरा. आउटपुट स्ट्रीम बनवायची असेल तर ओएफ स्ट्रीम क्लास वापरा. इनपुट आउटपुट स्ट्रीम दोघं एकत्र बनवायचे असेल तर एफ स्ट्रीम क्लास वापरा. सो हे क्लासेस, हे हेडर फाइल्स म्हणजेच तुम्हाला स्ट्रीम्स मिळतात. सो आपण हे शिकलो होतो की आपल्याला स्ट्रीम्स लागतील, स्ट्रीम्स बनवल्या जातील. चला सगळं बरोबर आहे. पण तेच एक्झाम्पल पुन्हा घेऊ. जर मला टाकीतलं पाणी लांब पर्यंत घेऊन जायचं असेल तर मी माझ्या टाकीला नळी लावली आणि नळीच्या मदतीने ते पाणी लांब पर्यंत घेऊन गेलो. पण मग ते पाणी मला हवं तेव्हा चालू करता यायला पाहिजे, हवं तेव्हा बंद करता यायला पाहिजे. त्यासाठी टाकीला काय असेल? नळ, किंवा आपण म्हणतो कॉक असेल, जो हवं तेव्हा तुम्हाला पाणीचा फ्लो चालू करून देतो आणि हवं तेव्हा पाण्याचा फ्लो बंद करून देतो. तसंच या स्ट्रीम्स मध्ये पण आहे. तुम्ही ज्या स्ट्रीम्स बनवलेल्या आहेत डेटाला फ्लो करून घेण्यासाठी, त्यांना कंट्रोल करता यायला पाहिजे. हवं तेव्हा स्ट्रीम चालू करता यायला पाहिजे, हवी तेव्हा स्ट्रीम बंद करता यायला पाहिजे. डेटा फ्लो करून घ्यायचा आहे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. जिथून डेटा घेऊन जायचा आहे त्याला सोर्स म्हणायचं. जिथं डेटा पोहोचवायचा आहे त्याला डेस्टिनेशन म्हणायचं. सोर्स पासून डेटा निघेल आणि डेस्टिनेशन पर्यंत पोहोचेल. पण सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी तुम्हाला स्ट्रीम लागेल. इट मे बी आयदर इनपुट स्ट्रीम और इट मे बी आयदर आउटपुट स्ट्रीम. आणि ह्या स्ट्रीमला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी ऑन ऑफ करण्याची सुविधा असायला पाहिजे. लेट मी एक्सप्लेन दिस कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ अ फिगर. त्या कन्सेप्टला एका फिगरच्या माध्यमाने मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून देतो. अँड दिस इज जस्ट अ कन्सेप्ट. या कन्सेप्ट आहे. थेरॉटिकली रट्टा मारलेली 99% मुलं असतात, फक्त 1% विद्यार्थी टेक्निकली प्रिपेअर्ड असतात प्रत्येक गोष्टीसाठी. So suppose if we have a stream for data flow, एक स्ट्रीम आहे जिथून डेटा मला फ्लो करून घेऊन जायचे, त्याला सोर्स म्हणूयात. जिथपर्यंत घेऊन जायचे त्याला डेस्टिनेशन म्हणूयात. सो सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत डेटा फ्लो करून घेऊन जायचा आहे.
डेटा फ्लो करून घेऊन जाण्यासाठी जे माध्यम आपल्याला वापरायचे त्याला काय म्हणतात? स्ट्रीम. सो वी विल नीड अ स्ट्रीम ऑल्सो. आपल्याला एक स्ट्रीम सुद्धा लागेल. सो दिस इज द डेटा फ्लो. सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत डेटा फ्लो होणार आहे. एरो दाखवलेत. आणि ह्या स्ट्रीम मधून डेटा फ्लो होणार आहे. सो लेट अस राईट डेटा फ्लोज थ्रू द स्ट्रीम्स. या स्ट्रीम मधून डेटा फ्लो होतो. कुठून कुठपर्यंत? सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत. So this is the source of the data, this is the destination. सोर्स पासून डेटा डेस्टिनेशन पर्यंत डेटा फ्लो करून घेऊन जायचा आहे. डेटा फ्लो होतोय त्यासाठी स्ट्रीम वापरली. सो जी लाईन आहे ती एक स्ट्रीम आहे जिथून डेटा फ्लो होतोय. दिस इज अ स्ट्रीम. अँड नाउ फायनली वी विल नीड समथिंग टू कंट्रोल द फ्लो ऑफ द डेटा. We should be able to on the tap and we should be able to close the tap. डेटा फ्लो चालू करता यायला पाहिजे आणि डेटा फ्लो बंदही करता यायला पाहिजे. मग ते कसं केलं जाणार? सो ही जी स्ट्रीम आहे, आता ही पूर्ण स्ट्रीम, ही जी लाईन आहे हिला स्ट्रीम म्हटलंय. ह्या स्ट्रीमला कंट्रोल करण्यासाठी मग आपल्याकडे दोन गोष्टी दिल्या गेल्यात. We have two methods. तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुम्ही नळ चालू केला तर पाणी चालू होतं. तसं डेटा फ्लो स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला एक मेथड म्हणजे फंक्शन दिलंय ज्याचं नाव आहे ओपन. नावातच अर्थ आहे. So in order to start the data flow from source to destination, source पासून destination पर्यंत data flow चालू करायचा असेल तर call the method open. म्हणजे टॅप चालू केला तुम्ही, आता डेटा फ्लो स्टार्ट झाला. आणि जर तुम्हाला बंद करून टाकायचा असेल तर तुम्हाला क्लोज नावाची मेथड वापरायची, which closes the tab and thus the data flow will be stopped. So this is your tab on, off, open and क्लोज मेथड्स. जेव्हा चालू करायचे तेव्हा ओपन मेथड, जेव्हा बंद करायचे तेव्हा क्लोज मेथड. These two methods controls the flow of data through the stream in C++. Opens the stream आणि क्लोज नावाची मेथड जी आहे ती काय करते? क्लोज द स्ट्रीम. Right, draw this figure. This is just conceptual figure to explain the concept of file programming.